नमस्कार मित्रांनो, ईश्वर या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण दररोज 50 जीके प्रश्न बघणार आहोत बघा. तर चला सुरू करूया सुपर 50 मिक्स जीके क्वेश्चनला. पहिला प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणी जमीनदार या शब्दाचा वापर प्रचलित केला? खालीलपैकी कोणी जमीनदार या शब्दाचा वापर प्रचलित केला? पर्याय आहे बघा, इब्न बतुता, अबुल फजल, अमीर खुसरो, यापैकी नाही. तर उत्तर आहे अमीर खुसरो. दुसरा प्रश्न, कोणत्या सुलतानाने प्रथमच ब्राह्मणावरही जिझिया कर लावला? कोणत्या सुलतानाने प्रथमच ब्राह्मणावरही जिझिया कर लावला? पर्याय बघा, फिरोजशाह तुगलक, अल्लाउद्दीन खिलजी, सिकंदर लोधी, मुबारक शहा. तर उत्तर आहे फिरोजशाह तुगलक. प्रश्न तिसरा, दहशत हेच उत्तम प्रशासनाचे अधिष्ठान असते, हा सिद्धांत कोणत्या सुलतानाने मांडला होता? दहशत हेच उत्तम प्रशासनाचे अधिष्ठान असते, हा सिद्धांत कोणत्या सुलतानाने मांडला होता? पर्याय बघा, अल्लाउद्दीन खिलजी, बलबन, सिकंदर लोधी, फिरोज शाह तुगलक. उत्तर आहे बलबन. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणता मोगल बादशाह सर्वात कमी काळ दिल्लीच्या सत्तेवर राहिला होता? सर्वात कमी काळ दिल्लीच्या सत्तेवरती राहणारा कोणता मोगल बादशाह होता? पर्याय बघा, अकबर, बाबर, जहांगीर, औरंगजेब. तर उत्तर आहे बाबर. प्रश्न पाचवा, बघा, खालीलपैकी कोणता मोगल बादशाह सर्वात जास्त काळ सत्तेवर राहिला? खालीलपैकी कोणता मोगल बादशाह सर्वात जास्त काळ सत्तेवर राहिला? तर पर्याय आहे अकबर, बाबर, जहांगीर, औरंगजेब. तर उत्तर आहे मित्रांनो अकबर. प्रश्न सहावा, शिवचरित्रावरील शिवभारत या संस्कृत ग्रंथाचा कर्ता कोण? पर्याय बघा, जयराम पांडे, रामचंद्र पंत अमात्य, परमानंद, कृष्णाजी अनंत सभासद. तर उत्तर आहे परमानंद. प्रश्न सातवा बघा, आहे, सवाई माधवराव हा कोणाचा पुत्र होता? सवाई माधवराव हा कोणाचा पुत्र होता? पर्याय आहे नानासाहेब, नारायणराव, रघुनाथराव, थोरला माधवराव. उत्तर आहे नारायणराव. प्रश्न आठवा, इसवी सन 1782 मध्ये इंग्रज व मराठे यांच्यात जो तह झाला तो कोणत्या नावाने ओळखला जातो? 1782 मध्ये तह झाला होता बघा इंग्रज व मराठे यांच्यामध्ये, तो कोणत्या नावाने ओळखला जातो? पर्यायमध्ये आहे सालबाईचा तह, सुरतचा तह, वसईचा तह, मुंबईचा तह. उत्तर आहे सालबाईचा तह, जो 1782 मध्ये झाला होता. प्रश्न नववा, भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण? भारतामध्ये पहिल्यांदा पाऊल कोणत्या इंग्रजाने ठेवलं होतं? पर्याय बघा, वास्को द गामा, लॉर्ड क्लाइव्ह, सर थॉमस रो, थॉमस स्टीव्हन्स. तर उत्तर आहे थॉमस स्टीव्हन्स. प्रश्न दहावा, इसवी सन 1772 मध्ये डॉट डॉट याने दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली. 1772 मध्ये बघा दुहेरी राज्यव्यवस्था बंद करण्यात आली होती, ती कोणी केली होती? पर्याय पहिला, रॉबर्ट क्लाइव्ह, वॉरन हेस्टिंग्स, मॅक कर्झन, लॉर्ड कॉर्नवालिस. तर उत्तर आहे वॉरन हेस्टिंग्स. प्रश्न 11वा, कलकत्ता गॅझेट व बंगाल गॅझेट ही वृत्तपत्र डॉट डॉट मतलब कोणाच्या कारकिर्दीत सुरू झाली? कोणाच्या कारकिर्दीमध्ये बघा कलकत्ता गॅझेट व बंगाल गॅझेट ही वृत्तपत्र सुरू झाली होती? पर्यायमध्ये आहे वॉरन हेस्टिंग्स, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॉर्नवालिस, सर जॉन शोअर. तर उत्तर आहे बघा वॉरन हेस्टिंग्स. प्रश्न 12वा, लोकमान्य टिळकांनी डॉट डॉट या व्हाईसरॉयची तुलना मोगल कारकिर्दीतील औरंगजेबाशी केली होती बघा. औरंगजेबाशी लोकमान्य टिळकांनी कोणाची तुलना केली होती सांगता येईल? तर पर्याय आहे बघा, लॉर्ड लिटन, लॉर्ड मिंटो, लॉर्ड हार्डिंग्स, लॉर्ड कर्झन. तर उत्तर आहे लॉर्ड कर्झन. प्रश्न 13वा, डॉट डॉट यांनी इसवी सन 1864 मध्ये पुण्यात पहिला पुनर्विवाह घडून आणण्यात आला. 1864 मध्ये बघा कोणी पहिला पुनर्विवाह घडून आणला होता? पर्यायमध्ये आहे विष्णूशास्त्री पंडित, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, महात्मा ज्योतिबा फुले, विष्णूशास्त्री पंडित. तर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न 14वा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा कोणता ग्रंथ मरणोत्तर प्रसिद्ध झाला होता? बघा महात्मा ज्योतिबा फुलेंचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले, त्यापैकी त्यांच्या मरणोत्तर कोणता ग्रंथ प्रसिद्ध झाला होता त्यांचा?
तर पर्यायमध्ये आहे बघा सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब. तर उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म. प्रश्न 15वा, राष्ट्रसभेच्या इसवी सन 1917च्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रसभेचं अधिवेशन झालं होतं बघा 1917ला. तर त्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर पर्यायामध्ये आहे लोकमान्य टिळक, अरविंद घोष, बिपिन चंद्रपाल, श्रीमती अॅनी बेझंट. तर उत्तर आहे बघा अॅनी बेझंट, श्रीमती अॅनी बेझंट. प्रश्न 16वा, डॉट डॉट मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचा भारताच्या राजकीय स्थितीवर उदय झाला. म्हणजे कोणत्या वर्षी बघा महात्मा गांधींनी भारतीय राजकारणात सहभाग घेतला? तर पर्यायामध्ये आहे 1930, 1919, 1942, 1906. उत्तर आहे 1919. प्रश्न 17वा, 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली येथे दरबार भरवून डॉट डॉट यांनी बंगालची फाळणी रद्द केल्याची घोषणा केली. बघा 12 डिसेंबरला 1911ला दिल्ली येथे दरबार भरवण्यात आला होता. त्यामध्ये घोषणा केली होती की बंगालची फाळणी जी केली होती ती रद्द करण्यात आली होती, जी 1905 मध्ये केली होती बघा. तर त्यामध्ये पर्याय आहे पंचम जॉर्ज, व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन, व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज, राणी व्हिक्टोरिया. तर उत्तर आहे बघा पंचम जॉर्ज यांनी घोषणा केली होती, जी बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती तेव्हा. प्रश्न 18वा, लोकमान्य टिळकांच्या चतुसूत्री कार्यक्रमामधील खालीलपैकी कोणता अयोग्य पर्याय आहे? बघा लोकमान्य टिळकांनी जी 4 चतुसूत्री सांगितली होती त्याच्या व्यतिरिक्त एक पर्याय खाली देण्यात आलेला आहे. तर त्यांच्या 4 चतुसूत्री होती बघा, स्वदेशी, बहिष्कार, स्वराज्य आणि राष्ट्रीय शिक्षण. तर या ठिकाणी एक जो अयोग्य पर्याय बघा सुराज्य, ही चतुसूत्रीमध्ये सहभागी नाहीये, म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर येणार आहे ते सुराज्य. ठीक आहे. प्रश्न 19वा, मास्तरदा नावाने ओळखले जाणारे चितगाव कटाचे प्रमुख कोण? मास्तरदा नावाने ओळखले जाणारे चितगाव कटाचे प्रमुख कोण? तर पर्यायमध्ये आहे जतीन दास, सूर्यसेन, लोकनाथ पॉल, जे.एम. सेनगुप्ता. तर उत्तर आहे सूर्यसेन. प्रश्न 20वा मित्रांनो, बंगाल ओडिशा राज्यातील गदर पार्टीचे नेतृत्व कोणी केले? बंगाल ओडिशा राज्यातील गदर पार्टीचे नेतृत्व कोणी केलं होतं बघा? प्रश्न पर्याय पहिला आहे जतींद्रनाथ दास, बारिंद्र घोष, जतींद्रनाथ बॅनर्जी, एम.एन. रॉय. तर उत्तर आहे जतींद्रनाथ बॅनर्जी. बंगाल ओडिशा राज्यातील त्यांचं गदर पार्टीचं नेतृत्व केलं होतं बघा त्यांनी. प्रश्न 21वा, ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये सर्वात आधी कोणत्या मोगल सम्राटाकडून व्यापारी सवलती मिळवल्या? ज्यातूनच त्यांचं भारतामध्ये एंट्री झाली बघा. ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये सर्वात आधी कोणत्या मोगल सम्राटाकडून व्यापारी सवलती मिळविल्या? तर पर्यायमध्ये आहे अकबर, जहांगीर, औरंगजेब, शहाजहान. तर उत्तर आहे बघा जहांगीर. प्रश्न 22वा, वासुदेव बळवंत फडके व महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणाकडून कुस्ती, दांडपट्टा आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले होते बघा? पर्याय आहे लहुजी वस्ताद साळवे, उमाजी नाईक, दौलतराव नाईक. तर उत्तर आहे लहुजी वस्ताद साळवे. ह्यांच्याकडून वासुदेव बळवंत फडके आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रशिक्षण घेतलं होतं कुस्ती, दांडपट्टा आणि तलवारबाजीचे. प्रश्न 23वा, माझ्यानंतर हा माझीच भाषा बोलेल असे महात्मा गांधी कोणाबद्दल म्हणाले होते? महात्मा गांधी म्हणाले होते बघा असं, माझ्यानंतर हा माझीच भाषा बोलेल असे उद्गार त्यांनी काढले होते. ते कोणाबद्दल होते? पर्याय पहिला पंडित जवाहरलाल नेहरू, विनोबा भावे, विदा सावरकर, भाई परमानंद. तर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 24वा, खालीलपैकी कोणास हिंदू महासभेचे नेते म्हणून संबोधता येणार नाही? खालीलपैकी कोणास हिंदू महासभेचे नेते म्हणून संबोधता येणार नाही? पर्यायमध्ये आहे विदा सावरकर, भाई परमानंद, डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी, गोपाळकृष्ण गोखले. तर यामध्ये उत्तर आहे बघा गोपाळकृष्ण गोखले, जे हिंदू महासभेचे नेते नव्हते. प्रश्न 25वा, भारताच्या पोर्तुगीज सत्तेचा ऱ्हासास डॉट डॉट हे महत्वाचे कारण होते. महत्वाचे कारण काय होतं बघा? पर्याय पहिला मराठ्यांचा प्रभाव, इतर युरोपियनांचा प्रभाव, त्यांचे असहिष्णु धोरण आणि भारतीयांची राष्ट्रीय वृत्ती. तर बघा पोर्तुगीजांच्या सत्तेच्या ऱ्हासास कारणीभूत त्याचं कारण होतं त्यांचं असहिष्णु धोरण. प्रश्न 26वा, भारतीय क्रांतीची जननी या समर्पक शब्दात खालीलपैकी कोणाचा गौरव करण्यात येतो? कोणाला म्हणतात बघा भारतीय क्रांतीची जननी? ज्यामध्ये आहे पर्यायमध्ये आहे बघा सरोजिनी नायडू, अरुणा असफ अली, राणी लक्ष्मीबाई, मॅडम भिकाजी कामा. तर उत्तर आहे मॅडम भिकाजी कामा. ह्यांना भारतीय क्रांतीची जननी म्हणतात. खालीलपैकी कोण
कोण कोण तीनही गोलमेज परिषदांना उपस्थित होतं? 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या बघा. त्याला सगळ्यात जास्त म्हणजे तिन्ही गोलमेज परिषदा कोणी अटेंड केल्या होत्या? पर्याय आहे महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 28वा. आझाद हिंद सैनिकावर भरलेल्या खटल्यात आरोपी सैनिकांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? आझाद हिंद सैनिकावर भरलेल्या खटल्यात आरोपी सैनिकांचे वकीलपत्र कोणी घेतले? पर्यायमध्ये आहे चित्तरंजन दास, भुलाभाई देसाई, वल्लभभाई पटेल, शहानवाज खान. तर उत्तर आहे भुलाभाई देसाई. प्रश्न 29वा. व्हाईसराय लॉर्ड लिटन यांनी भारतीयांसाठी मुलकी सेवेत जागा राखीव ठेवल्या. व्हाईसराय लॉर्ड लिटन यांनी भारतीयांसाठी मुलकी सेवेत जागा राखीव ठेवल्या. तर त्या किती जागा होत्या मित्रांनो? पर्यायमध्ये आहे बघा 1/6, 1/5, 1/8, 1/4. तर त्या जागा होत्या 1/6. प्रश्न 30वा. कोणी सतीच्या प्रथेचे वर्णन शास्त्राच्या संमतीने केलेला खून अशा प्रकट शब्दात केलं होतं बघा. कोणी असं म्हटलं होतं? कोणी सतीच्या प्रथेचं वर्णन शास्त्राच्या संमतीने केलेला खून अशा प्रकट शब्दात केलं होतं? तर पर्यायमध्ये आहे ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकहितवादी, राजाराम मोहन राय आणि विष्णुशास्त्री पंडित. तर उत्तर आहे राजाराम मोहन राय. प्रश्न 31वा. परराष्ट्रीय नीतीच्या संदर्भात प्रभावी निष्क्रियतेचे धोरण कोणी राबविले होते? परराष्ट्रीय नीतीच्या संदर्भात प्रभावी निष्क्रियतेचे धोरण कोणी राबविले होते? तर पर्यायमध्ये आहे लॉर्ड रिपन, लॉर्ड लॉरेन्स, लॉर्ड कर्झन, लॉर्ड विलिंग्टन. तर उत्तर आहे लॉर्ड लॉरेन्स. प्रश्न 32वा मित्रांनो. 19व्या शतकाच्या अखेरीस मोतीलाल घोष व शिरीष कुमार घोष यांनी खालीलपैकी कोणतं पत्र चालविलं होतं? तर त्यामध्ये आहे बघा सोमप्रकाश, हिंदुस्तानी, बंगनिवासी, अमृत बाजार पत्रिका. तर ह्याने पत्र चालवलं होतं बघा अमृत बाजार पत्रिका म्हणून. प्रश्न 33वा. मानव जातीसाठी कोणताही धर्म नको, जात नको व परमेश्वरही नको असे कोणी प्रतिपादन केलं होतं? असं कोणी म्हटलं होतं सांगता येईल? पर्यायमध्ये आहे बघा महात्मा फुले, सदोहरण अय्यप्पन, E.V. रामास्वामी नायकर, नारायण गुरु. तर असं म्हटलं होतं बघा सदोहरण अय्यप्पन यांनी. प्रश्न 34वा. राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठाला संबोधित करणारी महिला म्हणून कोणाचं नाव घ्यावं लागतं? राष्ट्रीय सभेला कोणी संबोधित केलं होतं राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठाला? तर पर्यायमध्ये आहे बघा सरोजिनी नायडू, डॉक्टर अॅनी बेझंट, कादंबिनी गांगुली, विजयलक्ष्मी पंडित. तर उत्तर आहे बघा कादंबिनी गांगुली. प्रश्न 35वा. कायदे आजम म्हणून कोणाला ओळखलं जातं? कायदे आजम म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर पर्याय बघा लियाकत अली, मोतीलाल नेहरू, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, चित्तरंजन दास. तर कायदे आजम म्हणून बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांना ओळखलं जात होतं. प्रश्न 36वा. कोणाच्या पुढाकाराने इसवी सन 1926 मध्ये पंजाब नौजवान सभा ही क्रांतिकारकांची खुली आणि मुक्त शाखा स्थापण्यात आली होती बघा? कोणाच्या पुढाकारानं 1926 मध्ये पंजाब नौजवान सभा ही क्रांतिकारकांची खुली आणि मुक्त शाखा स्थापण्यात आली होती? तर पर्यायमध्ये आहे रामप्रसाद बिस्मिल, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. तर उत्तर आहे भगतसिंग. प्रश्न 37वा. अ नेशन इन दी मेकिंग, अ नेशन इन दी मेकिंग या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? सांगता येईल? पर्यायमध्ये आहे बघा अरविंद घोष, सुभाषचंद्र बोस, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, व्योमेशचंद्र बॅनर्जी. तर उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. प्रश्न 38वा. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मतानुसार 1942च्या चळवळीत किती लोक मृत्युमुखी पडली होती बघा? 1942 ची चळवळ झाली होती त्या चळवळीमध्ये किती लोक मृत्युमुखी पडले होते? तर पर्याय आहे 10,000, 15,000, 20,000, 22,000. तर पंडित नेहरू म्हणतात की ह्यामध्ये 10,000 लोक मृत्युमुखी पडली होती. प्रश्न 39वा. खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? खालीलपैकी बघा पर्यायमध्ये आहे विदा सावरकर, दामोदर चाफेकर, अरविंद घोष, सरदार भगतसिंग. तर उत्तर आहे भगतसिंग, जे की विचारानं नास्तिक व समाजवादी होते. प्रश्न 40वा. इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कोठून सुरू करण्यात आले? इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कोठून सुरू करण्यात आले?
तर पर्याय आहे बंगाल प्रांत, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, जापान. उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. डॉट डॉट यांनी इसवी सन 1877 मध्ये हातकताईच्या खादीच्या वेशात राजदरबारात उपस्थिती लावली होती बघा. कोणी कोणी इसवी सन 1877 मध्ये हातकताईच्या खादीचा ड्रेस परिधान करून वेश परिधान करून राजदरबारात उपस्थित झाले होते बघा. पर्यायमध्ये आहे रवींद्रनाथ टागोर, दादाभाई नौरोजी, सार्वजनिक काका, बाळ गंगाधर टिळक. तर खादीचा वेश कोणी केला होता? सार्वजनिक काका यांनी. प्रश्न 42वा, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहे लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे. तर गीता रहस्य हा ग्रंथ बघा लोकमान्य टिळक यांनी लिहिला होता. प्रश्न 43वा, भारत सेवक समाजची स्थापना कोणी केली? पर्याय आहे गोपाळ कृष्ण गोखले, दादोबा पांडुरंग, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर. तर उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न 44वा, दादोबा पांडुरंग यांनी खालीलपैकी कोणती सभा स्थापन केली? दादोबा पांडुरंग यांनी खालीलपैकी कोणती सभा स्थापन केली होती? पर्यायामध्ये आहे सत्यशोधक समाज, परमहंस सभा, भारत सेवक समाज, मानव धर्म सभा. तर बघा दादोबा पांडुरंग यांनी खालीलपैकी म्हटलेले आहे परमहंस सभा ही स्थापन केली होती. प्रश्न 45वा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना बघा केली होती ती कोणी केली होती? पर्यायमध्ये आहे ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले, राजाराम मोहन राय, दयानंद सरस्वती. तर उत्तर आहे राजाराम मोहन राय. प्रश्न 46वा मित्रांनो, लोकहितवादी म्हणून कोणाला संबोधलं जात होतं? लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखलं जात होतं? तर पर्याय आहे गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे. उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. ह्यांना लोकहितवादी म्हणून ओळखलं जात होतं. ते लोकहितवादी मधून लेखन करत होते मित्रांनो, म्हणून त्यांना लोकहितवादी असं संबोधलं जात होतं. प्रश्न 47वा, विल्यम जोन्स यांनी इंग्रजीत भाषांतरित केलं कोणतं ग्रंथ? बघा कोणतं ग्रंथाचं भाषांतरित केलं होतं विल्यम जोन्स यांनी? तर पर्याय आहे मनुसंहिता, शकुंतला, भगवद्गीता किंवा वरीलपैकी दोन्ही. म्हणजे विल्यम जोन्स यांनी बघा मनुसंहिता आणि शकुंतला हे 2 ग्रंथ इंग्रजीत भाषांतरित केले होते. प्रश्न 48वा, द बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? द बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पर्याय आहे बघा जेम्स सिक्की, वॉरन हेस्टिंग्स, एनी बेझंट, लॉर्ड बेंटिंग. तर उत्तर आहे जेम्स सिक्की यांनी. प्रश्न 49वा, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती? पर्याय आहे 1905, 1906, 1907, 1908. उत्तर आहे बघा 1906. पण प्रश्न 50वा आणि शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, भारतीयांच्या मालकीचे पहिले वृत्तपत्र बॉम्बे समाचार कोणत्या वर्षी सुरू केले गेले होते? भारतीयांच्या मालकीचे बघा हे स्वदेशी वृत्तपत्र होतं जे पहिलं होतं ते. भारतीयांच्या मालकीचे पहिले वृत्तपत्र बॉम्बे समाचार कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं होतं? पर्याय आहे 1811, 1820, 1822 आणि 1825. तर उत्तर आहे बघा 1822. 1822 मध्ये बॉम्बे समाचार हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं जे की भारतीयांच्या मालकीचं होतं. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि ईश्वरी हे युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.